धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्याबाबत कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या नंतर अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे। दरम्यान वकील गुणरत्न सदावर्ते यांनी अंजली दमानिया यांच्यावरच जोरदार हल्लाबोल केलाय। दमानियांना कायद्याचं काहीही कळत नाही, तर कोर्टाने दिलेला हा निर्णय अंतिम नसल्याचं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटलंय। कोर्टाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवले असा प्रश्न जो आहे तो निर्माण झालेला आहे। या सगळ्या प्रकरणी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांचं मत काय हे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते सर, जी फाईल करुणा मुंडे यांनी याचिका फाईल केली होती किंवा जे आरोप केले होते त्याच्यावर धनंजय मुंडे यांना दोषी ठरवलं जातं असं म्हटलं जातं, कसं बघतात या संपूर्ण प्रकरणात? अरे बाबा, हे पर्सनल लाईफ अँड लिबर्टीचे मॅटर आहेत। हे काही शेताच्या आजूबाजूला म्हणजे धुरा कुणाचा अशी हे भांडण नाही। त्याच्यामुळे ह्या गोष्टींना की नाही, ह्या गोष्टींचं राजकारण, ह्या गोष्टीचं राजकारणीकरण, ह्या गोष्टीचं राजकारणीकरण हे करू नका। ह्या मला जर तुम्ही वकील म्हणून विचारत असाल की बाबा एखाद्या निकालाचा अर्थ काय, एका कायद्याचा साधा अभ्यासक म्हणून, तर मी तुम्हाला दोन गोष्टी सांगू इच्छितो की मला जे दिसतंय की सन्माननीय ए.बी. जाधव साहेब, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास 71st कोर्ट बँड्रा मुंबई यांनी जो निकाल दिला आहे तो मेंटेनन्सच्या संदर्भातला आहे। मेंटेनन्सचा निकाल हा जो आहे, ज्याला आपण आमच्या साध्या मराठी भाषेमध्ये खावटी म्हणतात, म्हणजे उपजीविकेसाठी, दुसरा त्या आमच्या मराठी भाषेमध्ये पोटगी म्हणतात। तर या मेंटेनन्सचा अर्थ जो आहे तो क्रिमिनल प्रोसिजर कोडमध्ये, आणि त्यातले त्यात हा जो निकाल आहे अंतिमता निकाल नाही आहे। हा निकाल जो आहे हे म्हणजे फायनली निकाल लागेपर्यंत ही अरेंजमेंट आहे। कसं असतंय की न्यायालय एखाद्या वेळेस प्रथमदर्शनी एखादा अंतरिम निकाल देऊ शकतो, परंतु फायनली ते निकालसुद्धा टिकेल की नाही याची काही खात्री नसते। त्याच्यामुळं कायद्याच्या पुस्तकाच्या आधारे सांगायचं म्हणलं तर हा इंटरिम आहे, हे काही फायनल डिसिजन नाही। त्याच्यामुळं मला असं वाटतंय की ह्या निकालामध्ये जे काही त्यांनी सांगितलेलं आहे की 1,25,000 आणि 75,000 रुपये मेंटेनन्स, मला असं वाटतंय की ह्या गोष्टीला तिथपर्यंतच पाहावं। आता अनेक लिबर्टीज कोर्टाने दिलेल्या आहेत। कोणी म्हणजे हे प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्याचा भाग आहे। कोणी म्हणू शकते की कोणी म्हणू शकते माझे पती आहेत, तर कोणी म्हणू शकते मी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहे। तर हे आता सर्वोच्च न्यायालयाने अनेक मुद्द्यांवर, ह्या गोष्टींवर जे आहे म्हणजे मोठ्या प्रगल्भपणे काही विचार ठेवलेले आहेत। त्याच्यामुळं ह्या सगळ्या गोष्टींचा ओहापोहा जर करायचा झाला तर मी एवढंच म्हणेल की ही काही एखादी डिफेमेटरी सूट नाही आहे, किंवा हे क्रिमिनल अशी केस नाही आहे की ज्याच्यामध्ये एखाद्याला फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे। ही एक इंटरनल सेल्फ कुणाला तरी म्हणजे इनसुटेबिलिटी, किंवा माझं एखाद्याला असं वाटतं की माझं ह्या कारणाने मला हे मेंटेनन्स मिळालं पाहिजे। आता मेंटेनन्स कोण कुणाकडून मागू शकतंय, तर तुम्हाला सांगतो वृद्ध आईवडीलसुद्धा मेंटेनन्स मागू शकतात। त्याचबरोबर एखादी अविवाहित बहीणसुद्धा मेंटेनन्स मागू शकते। हे तुम्हा पत्रकारांना माहिती आहे का? हे सगळे म्हणजे त्याचबरोबर 18 वर्षाखालचे मुलंसुद्धा मेंटेनन्स मागू शकतात। हे सगळे मेंटेनन्स कोणत्या कोणत्या कारणाने, वेगवेगळे लॉ आहेत, आता वेगवेगळे कायदे आहेत। त्याच्यामुळे एकदम कोणाला तरी फाशीची शिक्षा झाली आणि मग आता ह्या कारणाने तरी तुम्ही राजीनामा द्या, किंवा ह्या कारणाने तरी मी अभिनंदन करते, हे जे काही सो कॉल्ड सामाजिक कार्यकर्ते ज्यांना वाटते की कशात तरी घुसाव, कशात तरी बोलाव, अरे कोणाच्या तरी कुटुंबात कशाला घुसता, व्यक्तिगत आयुष्यात कशाला घुसता? हां, शेवटी लक्षात ठेवा की सन्माननीय मंत्री, भटक्या विमुक्त समाजाचे नेते, अरे त्यांच्या बाबतीमध्ये एक ट्विट करण्यात आलं। त्या ट्विटच्या बाबतीत मला तर म्हणजे आश्चर्य वाटतंय की काय संबंध आहे या अंजली दमानियांचा कौटुंबिक जीवनामध्ये धनंजय मुंडे यांच्यासोबत, ते त्यांनी जाहीर करावं। म्हणजे एवढं तुम्ही ट्विट करता, हे ट्विट करत असताना कोणती लिबर्टी एन्जॉय करत आहात तुम्ही? अगोदर तर तुम्ही ही लिबर्टी एन्जॉय करताय की एखाद्यांच्या अधिकाऱ्यांच्या जात धर्मावर बोलायला सुरुवात केली आहे तुम्ही, त्याच्यानंतर तुम्ही रोस्टरसारख्या विषयावर बोलायला सुरुवात केली आहे। आता तुम्ही कुणाच्या तरी म्हणजे अगदी कौटुंबिक आयुष्यामध्ये घुसून नावं टाकून ट्विट करत आहात। हे कोणतं शहाणपण आहे? हे मला शहाणपण दिसत नाही आहे। हे कुठलं तरी तुम्हाला सांगतो त्यांनी वरच्यानी अरे किती तुम्ही पार्सलवर चर्चा करणार आहेत, किती तुम्ही
पार्सलवर बोलणार आहेत? हां, मला असं वाटतंय की आज महाराष्ट्रामध्ये जर राजकारण करण्याची पातळी कोणी ओलांडली असेल तर ते राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी ओलांडलेली आहे. सर, तुम्ही जे ट्विट दाखवत आहे त्याच्यात एक मुद्दा त्यांनी नमूद केलेला आहे की मी वैयक्तिक विषयावर बोलत नाही, ही वैयक्तिक टीका नाही, असं मत जे ते अंजली दमाने यांनी मांडलेलं आहे. ते म्हणतात आहे की मी वैयक्तिक नाही म्हणत आहे, मी त्या महिलासाठी म्हणते, त्या महिलेच्या विजयासाठी म्हणते. अरे कोणत्या कोर्टाने डिक्लेअर केलंय? आज डिक्लेअर केलंय का कोर्टाने पत्नी आहे म्हणून? हे डिक्लेरेशन आहे का याच्यामध्ये पत्नी आहे म्हणून? दाखवा, अंजली दमानियाला ही ऑर्डर दाखवा. ऑर्डर मधला पॅराग्राफ नंबर 1, 2, 3, 4, 5 या 5ही पॅराग्राफ मध्ये डिक्लेअर केलंय का? हे पहा, महिलांच्या प्रती आम्हाला आदर आहे. महिलांच्या प्रती आम्हाला कोणतीही महिला असो, एक महिलांच्या बाबतीमध्ये आम्हाला अनादर नाही. परंतु ज्या वेळेस न्यायालयाने स्वतः कुणालाही पत्नी डिक्लेअर केलंय का पॅराग्राफ नंबर 1 ते पॅराग्राफ नंबर 4 ऑर्डरच्या, तुमच्या समोर मी ऑर्डर दाखवतो. या ऑर्डरमध्ये आहे का? चला, दूध का दूध, पाणी का पाणी. तुम्हा पत्रकारांना कसं आहे, इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करण्याची गरजच नाही झाली. कोणी ट्विट केलं की तुम्ही माथी मारता कुणाच्या तरी आयुष्याच्या, कोणी ट्विट केलं की तुम्ही डायरेक्ट ते सुरू करून टाकता, कोणी व्हिडिओ केला की हे दाखवा. याचं उत्तर ह्या अंजली दमानियांचं उत्तर हे 4 पॅरेग्राफ आहेत. या 4 पॅरेग्राफमध्ये न्यायालयाने, ज्याला ऑपरेटिव्ह पार्ट ऑफ द ऑर्डर म्हणतात, त्याच्यामध्ये कुठेही पत्नी आहे असा उल्लेख केलेला आहे का? मी तुमच्यासाठी वाचूनच दाखवतो. द ॲप्लिकेशन इज पार्टली अलाउड, रेस्पॉन्डंट शॅल नॉट कॉज so and so for the till final decision of the proceeding, the respondent number so and so should pay itke amount, the respondent shall pay 25,000 at the cost of present application. याच्यामध्ये कुठं डिक्लेरेशन आहे मला सांगा तुम्ही? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.